अंतरा, अंतरा, आई, नीरा, प्लीज कोणतरी या लवकर. आई, नीरा. नीला, 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 लवकर ये प्लीज. इथे काय माहित नाही काय झालं. नीला, अंतरा, नीला लवकर. अरे अरे खुर्ची आण. अंतराताई, अहो काय होतंय तुम्हाला? जे डॉक्टरांना फोन करता का तुम्ही? करा करा, त्यांना सांगा लवकर या. अंतराताई, हॅलो डॉक्टर. नाही, आता इंजेक्शन दिलंय त्यांना, शुद्ध येईल थोड्या वेळात. त्यांचे प्रिस्क्रिप्शन्स किंवा आधीचे रिपोर्ट्स काहीतरी असेल ना, जरा मला मिळेल का बघायला? हो, बघायचं. ह्यात सगळं आहे. अच्छा. डॉक्टर, काय झालं? काही काळजी करण्यासारखं नाहीये ना? नाही नाही, काळजी करण्यासारखं नाही आहे. ठीक आहे सगळं. कधी कधी टेन्शनमुळे असं होतं आणि मला एजंटशी आणि तुम्हा सर्वांशीच जरा महत्त्वाचं बोलायचं आहे. लेट अ रेस्ट. आपण बाहेर जाऊन बोलूया. हो चालेल ना. बॅग. बाबा, एवढी काळजी करू नका. अंतराईला काही झालेलं नसेल, सगळं व्यवस्थित असणार आहे. पण या अंतराईंना अशी अचानक चक्कर कशी आली? वहिनी, हे सगळं तुमचं आपल्या प्लॅनमुळे नसेल ना झालं? तसं झालं असेल तर आपली वाट आहे. नाही नाही. कशी येतं ते? अंतर आता बऱ्या आहेत, पण मला त्यांच्याबद्दल तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. बोला ना. तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांची मेमरी गेली आहे, पण मी त्यांचे रिपोर्ट्स आणि प्रिस्क्रिप्शन दोन्ही चेक केलं आहे. पण त्यांची मेमरी परत येण्यासाठी काही ट्रीटमेंट चालू केली आहे असं दिसून येत नाही आहे. आपल्याला नव्याने त्यांची ट्रीटमेंट सुरू करावी लागेल. पण मग त्यांच्या ज्या गोळ्या सुरू आहेत त्या नक्की कसल्या आहेत? जे त्यांना चक्कर आली ना तेव्हा सुद्धा गोळ्या त्यांच्या हातामध्येच होत्या. त्या साध्या डोकेदुखीच्या गोळ्या आहेत. बाकीच्या मेडिसिन्स म्हणाल तर ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्यांना कॅल्शियम आणि मल्टीव्हिटॅमिन फक्त सप्लिमेंट म्हणून दिले गेले. पण डॉक्टर, अंतराला चक्कर कशामुळे आली? मी आधी सांगितल्याप्रमाणे त्यांना काहीतरी आठवलं असणार आणि त्याचा ताण त्यांच्या ब्रेनवर आला असेल, म्हणून त्यांना चक्कर आली. आपल्या ब्रेनला सडन शॉकची सवय नसते, त्यामुळे आपण त्यांना हळूहळू लक्षात येईल याच्याकडे लक्ष दिलं तर बरं होईल. यांनी आता मला वाटतं हे सगळं आपल्यावरच येणार आहे. गप्प बसता.
साप असा दाखव की आपल्याला काही माहित नाही. हो मला नाही माहिती काही. मी उगाच त्यांना आठवायला लावलं. डॉक्टर, चक्कर येण्यापूर्वी अंतरा काहीतरी बोलली होती ते मला नीट ऐकू आलं नव्हतं. कदाचित तिला मला काहीतरी सांगायचं होतं. म्हणजे डॉक्टर, त्यांची मेमरी परत येण्याची अर्ली स्टेज असेल का? असं काही सांगता येणार नाही, पण एखादी गोष्ट, एखादी आठवण त्यांच्या ब्रेनवर आघात करून निघून गेली असेल ना, तर शुद्धीवर आल्यावर त्यांना ती कदाचित आठवणार देखील नाही. पण जर एखादी जेन्युइन गोष्ट त्यांना क्लिक झाली असेल तर त्यांची मेमरी परत येण्याचे चान्सेस जास्त आहेत. हे बघा, मला असं वाटतंय की आपण घाई करायला नको. अशा केसेसमध्ये आपल्याला पेशंटच्या कलाने घ्यावं लागतं. आपल्याला आधीच काही आठवत नाही म्हणून पेशंट वल्नरेबल झालेला असतो आणि त्यात तुम्ही त्यांना टेन्शन दिलं तर मग त्यांना त्रास होतो. एजे, तुम्हाला मी एक सजेस्ट केलं तर चालेल? Sure. मला असं वाटतं की आपण यांची ट्रीटमेंट दिल्लीला केली तर येणारे रिझल्ट्स खूप चांगले असतील. काही झालं तरी अंतराई घराबाहेर जाता कामा नये, नाही तर आपला सगळा प्लॅन बसेल. दिल्लीला डॉक्टर नायर म्हणून आहेत. अतिशय चांगले न्यूरोलॉजिस्ट आहेत. मला असं वाटतं की त्यांच्या अंडर जर यांची ट्रीटमेंट झाली ना तर खूपच इफेक्टिव्ह होईल आणि रिझल्टही चांगले मिळू शकतील. आपण तुमच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नायरना बोलवू शकत नाही का? नाही, डॉक्टर नायर फक्त त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करतात. त्यांचे सगळे पेशंट दिल्लीचे येतात, त्यामुळे एका पेशंटसाठी ते इकडे येणार नाहीत. सो डॉक्टर, तुमचं फायनल सजेशन काय आहे? हे बघा एजे, मी हेच इन्सिस्ट करेन की त्यांची ट्रीटमेंट दिल्लीला डॉक्टर नायरच्या अंडर व्हायला हवी आणि आपण त्याला दिल्लीला शिफ्ट करावं. अंतरा मॅमला दिल्लीला शिफ्ट करण्याआधी काही टेस्ट करणं गरजेचं आहे. त्या फॉर्मॅलिटीज मी करून घेईन. ते झालं की आपण त्यांना दिल्लीला शिफ्ट करूया. ठीक आहे, तुम्हाला असं वाटत असेल तर सो बी इट. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, यानंतर पेशंटवरती प्रेशर येणार नाही याची काळजी घ्या, नाहीतर पेशंट कोमातही जाऊ शकतो. डोंट वरी डॉक्टर, आम्ही त्याची काळजी घेऊ. ठीक आहे, येऊ मी? शुअर. काय करायचंय अभिराम? तुम्हा सगळ्यांना याबद्दल काय वाटतंय? बाबा, मला असं वाटतंय की अंतराईंना दिल्लीला नेण्याअगोदर आपण सेकंड ओपिनियन घेऊ शकतो का? किशोर, डॉक्टर देशमुख इज वन ऑफ द बेस्ट न्यूरोलॉजिस्ट इन मुंबई. तर आता त्या अंतराला दिल्लीला ट्रीटमेंटसाठी शिफ्ट करायला सांगत असतील तर आपण त्यांचं ऐकायला हवं. पण एजे, हे अंतराईंना असं इथून शिफ्ट करणं खूप रिस्की आहे जे, कारण म्हणजे इतक्या वर्षांनी ते आपल्याला सापडल्यात, त्यात त्यांना तुम्ही लांब पाठवताय, हे त्यांना काहीतरी त्रास होऊ शकतो जे. दिस इज नॉट राईट. मला दुर्गा बहिणींचं पटतंय. हा, आणि अंतराई जर घरापासून लांब गेला आणि परत सेम त्रास झाला तर बरोबर आहे. हो ना. हे बघा, थांबा जरा. आपण अंतराला काही वाऱ्यावर सोडत नाही आहोत. तिच्यावर चांगले उपचार व्हावेत म्हणून आपण तिला दिल्लीला पाठवतोय. आणि तसंही आपण कोणी ना कोणीतरी असूच तिकडे. आपलं येणं जाणं राहीलच, ते मग काळजी करू नका. लीला, तुला काय वाटतं याबद्दल?
माझ्यासाठी अंतराताईंचं बरं होणं आणि त्यांची मेमरी परत येणं हेच महत्वाचं आहे. ठीक आहे, आपण डॉक्टर देशमुखांच्या सांगण्याप्रमाणे आपण अंतराला दिल्लीला शिफ्ट करूया ट्रीटमेंटसाठी. सो द डिसिजन इज फायनल. तुम्ही दोघी तिच्याशी बोलून घ्या एकदा. मला वाटलंच होतं हे असं काहीतरी होणार. इजींनी बरोबर पळवाट शोधून काढली आणि असंही त्यांना नको असलेल्या व्यक्तीला ते बरोबर दूर करतात. नाही, मला नाही वाटत एजंटनी असं काय केलं असेल. हे सगळं त्या लीलाने घडवून आणलं असेल. तिनेच मुद्दाम अंतराईनं डिस्टर्ब केलं असणार. हे बघ दुर्गा, कारण काही असो, पण जर अंतराई ह्या घराच्या बाहेर गेल्या तर आपल्या प्लॅनची वाट लागेल. हो ना. तर काय करायचं सुचत नाहीये. कसं थांबायचं हे? बोला सर, आज कशी काय आठवण काढली गरीबाची? मी जे सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐक. त्यामुळे अंतराईंना भेटण्यासाठी लताताईंना तू इथे घेऊन ये. पुढचं काय करायचं ते लताताई करते. ठीक आहे साहेब, तुम्ही काळजी करू नका, तुमचं काम होऊन जाईल. परफेक्ट आयडिया किशोर. आता लताताईच बघ काय करतात. आता नक्की बरं वाटतंय ना? हो, ठीक वाटतंय मला आता. अंतराताई, मी किती घाबरले होते माहितीये का? मला अचानक चक्कर आली. मला कळतच नव्हतं आता काय करू ते. मग डॉक्टर म्हणाले की काळजी करण्यासारखं काही कारण नाहीये. तेव्हा कुठे माझा जीव भांड्यात पडला. काय झालं? किती काळजी करतेस तू लीला माझी. तुला तुझ्या घरच्यांना माझा त्रास होतोय ना, तरीही कधी 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 मला वाटतं आपल्यात नेमकं कुठल्या जन्मीचं नातं आहे. का करतेस तू हे सगळं? अंतराताई, हे बघा, या सगळ्याचा विचार आता करायचा नाही. आता फक्त आराम करायचा आणि पटकन बरं व्हायचं. असा कसा नको करू विचार लीला. तू मला बरं वाटण्यासाठी, माझ्यावर उपचार करण्यासाठी इतकं झटतीयस. मला कळतच नाहीये की मी ह्या सगळ्याची परतफेड कशी करणार. माझ्याकडे तर तसे पैसेही नाही आहेत. अंतराताई, अहो हे सगळं तुमचंच आहे. कधी कधी तर असं वाटतं लीला, मी किती दिवस असं तुझ्यावर, आश्रमावर माझं ओझं टाकणार आहे. एक तो देव माणूस जो माझ्या ट्रीटमेंटचा सगळा खर्च करत होता, आणि आता तू. मी असं किती दिवस तुमच्या आधारावर जगणार आहे. असं जगण्यापेक्षा मग कधीतरी वाटतं की सगळं संपवून टाकावं. अंतराताई, काय बोलताय तुम्ही? हे बघा, काही झालं ना, इकडे बघा, काही झालं तरी असा विचार करायचा नाही. तुम्ही ना मला माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहात, आणि आता ह्या घराचा सुद्धा भाग आहात तुम्ही. लीला, मी इतकी वर्ष खूप एकटी होते ग, आणि
आणि आता अचानक इतकं प्रेम मिळतंय मला. तुझं तुझं हे प्रेम, ही माया, हे ना नकळतपणे आता मलाही हवं हवंसं वाटायला लागलंय ग. पण पण भीती पण वाटते, परत मी एकटी पडले तर. एकटे पण खूप भयान असतं अगं. लीला, मला मला प्रॉमिस कर, तू काहीही झालं तरी तरी तू मला एकटीला सोडून नाही जाणार. एक मिनिट, स्मिताचा फोन आलाय. मी बोलते तिच्याशी, तिलाही काळजी वाटत असेल ना. हा, सावकाश. हो. अंतराताईनं तर दिल्लीला शिफ्ट करायचे ठरवले. मग आता हे असं प्रॉमिस कसं करू मी? देवा, माफ कर देवा, माफ कर. तुला बघाशी खूप आदवा तद्वा बोलले मी. माझ्या भक्तीची जाण ठेवलीस तू देवा. लीला आणि अभिराम मधला दुरावा निघून जावा म्हणून मी तुला संकटात ठेवलं, पण तू त्या संकटातून मला मार्ग दाखवलास. तुझे खूप आभार देवा. अंतरा उपचारासाठी आता दिल्लीला जाणार आहे. तिला या घरापासून लांब पाठवण्याचा हा एक खूप चांगला उपाय तू सुचवलास देवा. अंतरा इथे नसल्यामुळे तिची सल कुणालाच जाणवणार नाही आणि माझ्या अभिराम आणि नीलाचा संसार पुन्हा नव्यानं सुरू होईल. तुझे खूप खूप आभार देवा, तुझे खूप आभार. असाच माझ्या मुलांच्या पाठीशी उभा राहा देवा. एजे, आपण ह्याची ट्रीटमेंट दिल्लीला केली तर खूपच बरं होईल. हे काय होतंय मला असं का वाटतंय? इतक्या वर्षांनी अंतरा परत आली. तिच्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण होतं. ही अंतरा मला एक क्षणी माझ्या नजरेआड व्हायला नको होते. आज तीच अंतरा जेव्हा माझ्यापासून इतकी दूर जाते तर मला काहीच फील होत का नाही. कारण जी गोष्ट अशक्य होती ती शक्य झाली. माझ्या मनातली अंतराची जागा तलीलाने घेतली. आता लीलाच माझं सर्वस्व आहे. तिच्याशिवाय मी माझं आयुष्य इमॅजिनही नाही करू शकत. आता अंतरा आमच्यातून दूर चालली आहे ह्याचा मला त्रास का नाही होते. उलट तिला माझ्यापासून दुरावते ही चिंता मला जास्त सतावते. मी सेल्फिश विचार करतोय का? अंतरा दिल्लीला गेली तर तिच्यासाठी चांगलं आहे. कदाचित हेच योग्य आहे. आणि हे सगळं करून अंतराची मेमरी परत आली. पण खरंच अंतराची मेमरी परत आली तर मी आणि लीला